मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव पाटील, अरुण गिरे, सुनील वानखेले, संतोष डोके, रवींद्र करंजकेले, लक्ष्मण काचोळे, अंजली थोरात, कल्पनाताई येड्राव पाटील, पूजा कड, चांदेरे आणि असंख्य कार्यकर्ते, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, ह्या सर्वांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना एक चांगला निर्णय त्यांनी घेतला। कुठल्याही परिस्थितीमध्ये दिलीपरावांनी सांगितलं त्या प्रकारे मान सन्मान सगळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी ठेवला जाईल। जुना नवा असा वाद आमच्यामध्ये आम्ही होऊन देणार नाही आणि एक जीवाने एक दिलानी माझ्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता, माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकरता सगळेजण मिळून ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कामं करतील याबद्दलचा विश्वास मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं व्यक्त करतो। तसं बघितलं तर आजची ह्या परिसरामध्ये होणारी सभा ही शिरूर लोकसभेसाठी अमोल नाही तर अनमोल आहे असं म्हणायला काही हरकत नाही। माझ्या आधी अनेकांनी पूर्वीचा इतिहास सांगितला, प्रत्येकाने आपलं मन मोकळं केलं, प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जी खंत आहे ती बोलून दाखवली आणि याच्याकरता काही दिवस मला लागले। मी सगळ्यांना वेगवेगळं भेटत होतो, वेगवेगळी चर्चा करत होतो। लोकसभेच्या निवडणुकी आता बरोबर 40व्या दिवशी मतदान आहे आपलं। त्याच्या आधी 6 दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे, पण माझ्या शिरूर, माझ्या मावळ आणि माझ्या पुणे ह्या 3 लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे 13 तारखेला आहे। 40 दिवस राहिलेले। शिवाजीरावांना निवडणुकीची माहिती आहे, अनुभव आहे, त्यांनी त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी सांगितली। दिलीपरावांना आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे। निवडणुका आपल्याला नवीन नाही। पाठीमागच्या काळामध्ये मला आठवत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे शिवाजीराव आढळराव पाटील होते। दिलीपरावांच्या प्रयत्नातनं जो आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, ज्याच्यातनं तुमच्या माझ्या परिसरामध्ये एक आर्थिक बळकटी मिळाली, एक ह्या परिसरामध्ये संपूर्ण चित्र बदलून गेलं, आर्थिक सुबत्ता आली, त्याच्यामध्ये मुख्य प्रवर्तक म्हणून दिलीपराव काम करत होते। नंतर शिवाजीरावांच्यावर पण त्यांनी ती जबाबदारी दिलेली होती। मला आठवत आहे, मला जसं राजकारणाचं थोडं बहुत कळायला लागलं तसं ह्या परिसरामध्ये एक निवडणूक झाली, रामकृष्ण मोरे वर्सेस ज्ञानेश्वर खैरे, आणि त्याच्यामध्ये अचानक रामकृष्ण मोरेंनी एक तरुण सहकारी, तरुण नेता या नात्याने खेड लोकसभा मतदारसंघ नाव होतं, त्याच्यामध्ये यश संपादन केलं। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचे सुपुत्र किसनराव बानखेले यांनी देखील लोकसभेची निवडणूक जिंकली। त्याच्यानंतरच्या काळामध्ये नानासाहेब नवले आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघातनं 91ला उभे राहिलो, खेडमधनं ते स्वतः उभे राहिले, विठ्ठलराव गाडगे पुण्यातनं उभे राहिले, त्यावेळेस नानासाहेब आणि मी त्या ठिकाणी निवडून आलो। त्याच्यानंतर लगेचच निवृत्तीशेठ शेरकरांना आपण उमेदवारी दिली, ते निवडून आले। त्याच्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पक्ष अस्तित्वाला 9 जून 1999ला आणि सगळ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या। काँग्रेसचा उमेदवार असताना देखील अशोक मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि ती 99ची निवडणूक आपण जिंकली। दिलीपरावांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। 2004ला असाच प्रसंग आला आणि पक्षाने सांगितलं की अजून एक टर्म त्यांना देऊ, परंतु त्यावेळेस अशोक अण्णा, शिवाजीराव आढळराव पाटील, प्रकाश मस्के, विश्वास येनपुरे आणि बहुतेक 1-2 कोड होते, असे सर्वांना आम्ही फिरवायचो आणि सगळ्यांना भाषण करायला सांगायचो की पक्ष जो देईल उमेदवार त्याला आम्ही त्या ठिकाणी निवडून देऊ, त्याचं काम करू। पण त्यावेळेस अशोकराव मोहोळांना असं वाटलं की एकट्या राष्ट्रवादीचा आपण निवडून आलो, आता तर 2004ला राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे, आघाडी केलेली आहे, त्यामुळं तर निवडणूक सोपीच आहे। आणि त्याच्यातून ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तसं लक्ष दिलं नाही आणि शिवाजीराव दादांनी
शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं गनिमा काव्वा केला, कुणाला कुठं त्या ठिकाणी थांबवलं तर गाव पॅक होतं. पूर्वी गाव पॅक व्हायची, आता होत नाही. मला आठवतं सुरुवातीला एक म्हणलं, दादा गाव पॅक झालं. आता ती पोरं म्हणतात पॅक झालं का, बघतोस तुझ्याकडं. त्याच्यामुळं अलीकडं नवी पिढी वेगळा विचार करते. महिलांना सुबत्ता दिलेली आहे, महिलांना मान सन्मान दिलेला आहे, त्याही निर्णय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. पुढच्या वर्षी तर महिलांना आता आरक्षण लोकसभेला विधानसभेला मिळणार आहे. आताची निवडणूक नाही, परंतु 2029ची निवडणूक या देशामध्ये संपूर्ण देशातनं महिला ह्या देखील 1/3 निवडून जाणार आहेत. त्याच्याबद्दलचं बिल पण पास झालेलं आहे, तोही आपल्याला काळ बघायला मिळेल. त्याच्यामध्ये कुठल्या महिलांना संधी मिळेल. परंतु हे सगळं होत असताना शिवाजीरावांनी जे कष्ट घेतले आणि 2004ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुल स्विंगमध्ये होता, सगळ्यात जास्त आमदार निवडून आले होते. तिथं भुजबळ साहेब का आर पाटील मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण अचानक पक्षांनी वरिष्ठांनी त्याच्यामध्ये 4 मंत्रिपद आणि 4 खाती जास्त घेतली आणि मुख्यमंत्रीपद सोडलं. विलासराव पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. हा काळ पण आपल्याला माहिती आहे, मला पुन्हा ते उगाळत काढायचं नाही. पण त्यावेळेस राष्ट्रवादीची हवा राज्यात होती. मी आर पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळी यंग टीम तिथं काम करत होतो आणि त्याच्यातनं एक चांगला समाजामध्ये मेसेज गेलेला होता आणि त्याच्यामुळंच आपण नंबर 1ला पोचलेलो होतो. पण तिथं देखील आम्ही, मला वाटतं त्यावेळेस 2004ला माझ्या माहितीप्रमाणे विलासला उभं केलं ना, विलास लांडेला 2004ला उभं केलं. नाही, 2004ला अशोक मोहोळांना त्यांनी पराभूत केलं. 2009ला ध्यानीमनी नसताना पुन्हा निवडणूक आली. पुन्हा मला नेहमी वाटायचं, मी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी निवडून आली पाहिजे अशा पद्धतीनं मला वाटायचं. आणि तशा पद्धतीनं मावळामध्ये देखील आपल्या बापरासाहेबांच्या नंतर आपण यावेळेस सुनीलला निवडून आणायला प्रयत्न केला. अशा सगळ्याच तालुक्यामध्ये आपण आपले उमेदवार निवडून आणले. तसं मला वाटायचं की आपल्याला इथली पण जागा ही मिळाली पाहिजे. शिरूर हा लोकसभा मतदारसंघ झाला, मतदारसंघाची फेररचना झाली आणि त्याच्यातून शिवाजीरावांनी तर अक्षरशः 2009ला देखील ते काही लाखांनी निवडून आले. मला वाटलं नव्हतं की एवढ्या यश ते मिळवतील. आम्हाला वाटलं की विलासरावांचे नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याच्यातनं काही यश मिळेल, परंतु काही यश मिळालं नाही. पुन्हा 2014 तेव्हा तर मोदी लाट आली, त्याच्यातनं तर शिवाजीरावांनी 3 लाखाचाच टप्पा गाठला. त्याच्यानंतर 2019 मी विचार केला की बाबा काही केलं, 2004, 2009, 2014 हे बाबा काही आपल्याला यश मिळवून देत नाही. मग काय करायचं विचार केला. माझी डॉक्टर अमोल कोल्ह्यांची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं. ते होते शिवसेनेत. माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागं माझा फ्लॅट आहे, तिथं बोलून घेतलं. ते म्हणले दादा, आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरेंचे फोन यायला लागले. मी त्यांचा फोन घेतला काढून आणि म्हणलं आता फोन तुम्ही कोणाचा घेऊच नका. मी माझ्याकडे घेतला. त्यांना म्हणलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं. ते म्हणलं नाही दादा, माझा हा पिंड नाही, मी एक कलाकार आहे, मी आज मालिकेमध्ये काम करतोय, माझं एकंदरीत राजकारणाशी दुगाजो पण संबंध नाही. म्हणलं नाही, कारण मी विचार केला की बाबा ह्या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश मिळवून द्यायचं म्हटलं तर मागं कुणी काय काय केलं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात. कधी अमिताभ बच्चनला काढलं, कधी हेमा मालिनीला काढलं, कधी धर्मेंद्रला काढलं, कधी गोविंदाला काढलं, म्हणजे निवडणुकीला काढलं, नाहीतरी कुठलं काढलं. कधी अशा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती. जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा, सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने. आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिलाय आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या
आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे आणि एकदम वातावरण बदलायला लागलं. वातावरण बदलायला लागलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही. मी म्हणलं 3 मतदारसंघाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील घेतील, 3 मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल. काही करू नका, फक्त प्रचाराला वेळ द्या. वेळ दिला, निवडून आले. शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल, कलाकार असेल, सेलिब्रिटी असेल तर ज्या भागातनं आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो. मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा, फक्त संपर्क ठेवा. ते म्हणले दादा हे माझं काम नाही आहे, मी सेलिब्रिटी आहे. हे लोक जे निवडून गेलेले सेलिब्रिटी ते काही तिथं हे करतात का, मतदारसंघात लक्ष देतात का? नाही, ते कार्यकर्त्यांनी बघायचं असतं. अरे म्हणलं तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम तिथं पार्लमेंटमध्ये होतं आणि तुम्ही जर मतदारसंघात फिरणार नाही. दिलीप मोहिते पाटील तक्रार करायचे, दादा खासदार येत नाही. बाकीचे आमदार तक्रार करायचे. त्याच्यानंतर बहुतेक महेश लांडगे सोडले तर बाकीचे आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. त्याच्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील कसं तरी त्या ठिकाणी सांभाळून घ्यायचे, पण बाकीचे मला म्हणायचे की हे काही बरोबर नाही आणि संपर्क तुटत चालला. आणि एक दिवस माझ्याकडे आले म्हणले हे संपलं, कोरोना संपला आणि मला म्हणले दादा मला राजीनामा द्यायचा. अरे म्हणलं कशाला, लोकांनी 5 वर्ष निवडून दिलं, राजीनामा कुठं द्यायला निघाला? नाही म्हणले आपल्याला जमतच नाही. माझ्या मालिका असतात, माझे चित्रपट असतात, मला प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यामध्ये मला वेळ द्यावा लागतो. मालिकेचं शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालतं. ही गोष्ट खरी आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं ते फोनवर पण त्यांचा कॉन्टॅक्ट व्हायचा नाही, कारण ते त्यांच्या त्या कामाला जास्तीचं महत्त्व द्यायचे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात. जे शिवाजीरावांनी स्वतः खासदार झाल्यानंतर त्यांचाही बिझनेस होता, ते पण डिफेन्स मिनिस्टरीला लागणारे जे काही स्पेअर पार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी तयार करायचे. पण त्यांनी जनतेचा जे प्रश्न आहेत त्याला अग्रक्रम दिला आणि त्याची ती पुस्तिका मी आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रकाशन केलं. मी फार बारकाईने ते पाहत होतो. नेहमी मला अनेक वर्ष तुम्ही जिल्ह्यानी पालकमंत्री पद दिलं, त्याच्यामध्ये देखील चर्चा करत असताना आमचे कधी मतभेद व्हायचे नाही. काही मतभेद झाले त्याच्याबद्दल खुलेपणाने त्यांनी आणि दिलीप मोहिते पाटलांनी त्याचा खुलासा आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे. मी एकदा निवडून आल्यानंतर ती व्यक्ती जसं आमदार 5 लाखाचं प्रतिनिधित्व करतो तसं खासदार जवळपास 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आज तुम्हाला माहिती आहे ह्या शिरूर आणि भोसरी या 2 मतदारसंघामध्ये 11 लाख मतदार आहे. सॉरी, हडपसर आणि भोसरी 11 लाख आणि तुमचे जुन्नर खेड आंबेगाव ह्याचं मतदान आहे 9.5 लाख किंवा 10 लाख धरा आणि त्यात 2चं 11 लाख मतदान आहे. आपल्याला दिलीप वळसे पाटील साहेब, शिवाजीराव आढळराव, आपण महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी चाललेलो आहे. बऱ्याचदा मी मागे बघायचो, लोकांना देशामध्ये तिसऱ्यांदा, बहुसंख्य देशातल्या जनतेला पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे. हा जनतेचा साधारण कौल आहे. जर आपण त्याच्यामध्ये सर्वे केला तर तेच पाहायला मिळत आहे. कारण गेले 10 वर्ष अतिशय हिमतीनं तुमच्या माझ्या देशाची शान आणि मान वाढवण्याचं काम जागतिक पातळीवर झालेलं आहे. कधी तुमच्या माझ्या देशाला जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एवढं वेलकम केलं जायचं नाही, एवढं महत्त्व दिलं जायचं नाही. दिलं जायचं पण आत्ताच्या तुलनेमध्ये एवढं नाही. आणि ते होत असताना त्यांनी ज्या प्रकारे प्रकल्प हातामध्ये घेतले, मग गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचे नॅशनल हायवे झाले, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोर्ट बंदर त्याचा विकास चाललेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर विमानतळ त्याचा कायापालट होतोय. परवा पंतप्रधानांनी आपलं पुण्याचं टर्मिनलचं उद्घाटन केलं. आपल्या ऑनलाईनवर जवळपास 1 लाख कोटीची वेगवेगळी विमानतळाची उद्घाटन झाली. आपल्या इथं 500 कोटीचं टर्मिनल केलंय. 90 लाख लोकांना वर्षभरात टेक ऑफ आणि लँडिंग करता येणारे एवढं
आवक जावक त्या टर्मिनलची तिथं केली गेलेली आहे, व्यवस्था केलेली गेलेली आहे. हे कधी मागं घडलं का? नाही घडलं. शेवटी आम्ही देखील, मी अर्थमंत्री म्हणून काम करतोय, माझं 8वं वर्ष आहे. त्याच्यामध्ये कोस्टल रोड, मुंबईतले कोस्टल रोड, जिथं आम्हाला 30, 35, 40 मिनटं लागायची, आम्ही 5 मिनिटात वरळीवरून मरीन ड्राईव्हला त्या ठिकाणी निघतोय. अटल सेतू, तुम्ही बरेच जण मुंबईला येताना अटल सेतूवरून गेला सर. मी काल मुंबईवरून निघालो, 6:30ला मुंबईतनं निघालो, काल सुट्टी होती. जिजाईला माझ्या घरी पुण्यामध्ये 8:30ला पोहोचलेलो होतो. बरं स्पीड तोच, 100च्या पुढे जाता येत नाही, गेलं की दंड पडतो. त्याच्यामुळे हे सगळे नियमाचं पालन करत आपण वेळेची बचत करतोय. मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहे. तुमच्या माझ्या पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी होती. माझं चाकण असेल, माझं वाघोली असेल, माझा पुण्याचा परिसर असेल, पिंपरी चिंचवडचा परिसर असेल, माझा नगर रोड असेल, नाशिक रोड असेल किंवा तिकडे सोलापूर रोड असेल, ह्या सगळ्याच्या बद्दल अनेक करोडो रुपयाची कामं, रिंग रोडची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. त्याच्या संदर्भामध्ये वंदे भारत ट्रेनची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. काही वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या, इतकं लोकांचा सुखकर प्रवास होतो की बोलायचंच काम नाही. माझं अनेक वर्ष बारामती, फलटण, आमचं शेवटचं स्टेशन बारामती. आम्हाला नेहमी वाटायचं बारामतीपासून पुढं फलटण आणि खाली साऊथला आपल्याला जाता आलं पाहिजे. काम होत नव्हतं. शेवटी आम्ही हा निर्णय ज्यावेळेस घेतला आणि त्याच्यानंतर मी मोदी साहेबांना भेटलो, त्यांना म्हटलं, साहेब हे आमचं 10-15 वर्ष पडलंय काम, आम्हाला तिथं पुढं जाताच येत नाही. त्यांनी सांगितलं, अजित पुढं माझं ऑनलाईन मी वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनची रेल्वे मार्गाची भूमिपूजन उद्घाटन करणार आहे. त्याच्यात बारामती फलटण आलं आणि ते काम झालं. मित्रांनो, बहुजन समाजाच्या भल्याकरता, माझ्या आदिवासी समाजाच्या कल्याणाकरता, माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबरीनं आणण्याच्या करता जर विकास करायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचा असेल तर करोडो रुपयाचा पैसा हा आपल्याला खेचून आणता येतो. आज दिलीप मोहितेंना विचारा, अतुल बेनकेला विचारा, दिलीप वळसे पाटलांना विचारा, किती पैसा जुलैमध्ये आम्ही सरकारमध्ये गेलो, जुलैपासून आत्तापर्यंत किती कोटी रुपयाचा निधी हा विकास कामाच्या करता दिला गेलेला आहे. अजूनही एक बजेट उद्याचं 10 जूनचं आमच्या हातामध्ये, ज्याचा उल्लेख मगाशी केला दिलीप वळसे पाटलांनी. मी, अतुल बेनके, दिलीप वळसे पाटील, देवेंद्रजी, माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं किंवा इथं पाण्याच्या बाबतीमध्ये जुन्नर आंबेगावहून माझ्या खेडवर थोडंसं काहीतरी अडचण निर्माण होते, त्यावेळेस ती पण अडचण दूर करण्याचं काम आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून करू शकलो. आज आपल्या केटीवेअरला पाणी सोडण्याच्या करता जे धरणामध्ये आरक्षण ठेवायचं असतं ते मित्रांनो ठेवलं गेलं नाही. ते आरक्षण तिन्ही तालुक्याच्या करता आपण ठेवतोय. हे मगाशी म्हणाले ना दिलीप मोहिते पाटील की चास कमान, 72च्या दुष्काळामध्ये चास कमान कालवा झालाय. पोपटराव गावडेंना विचारा, त्याच्यामध्ये पाणी एवढं पाझरतंय, पाणीच पुढं सरकत नाही टेलला. त्याच्याकरता लाईनिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कॅनॉलला लाईनिंग असा कागद टाकला जातो आणि त्याच्यावर लाईनिंग केलं जातं. लाईनिंग केल्यावर पाण्याची प्रचंड बचत होते. दिलीप मोहिते पाटील सारखं तुम्ही म्हणता 80%, त्याच्यातनं जी बचत होईल ते सगळं पाणी मी खेड तालुक्याला दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्ही काळजी करू नका. त्याच्यामध्ये कलमोडीच्या बद्दल पण त्याचा उल्लेख, मी दिलीप मोहिते, दिलीप वळसे पाटील आम्ही बसलोय. जरी आम्ही एका परिवारातले असलो आणि त्या परिवारात आज शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी आलेत. आपण सगळ्यांना आता एकत्र काम करायचंय आणि हे काम करत असताना माझा जुन्नर, आंबेगाव, माझा खेड, माझा शिरूर, हवेली ह्या सगळ्या परिसराचा कायापालट करायचा आहे. आणि हा कायापालट करत असताना दिवसेंदिवस माझी दिलीपरावांची 7वी टर्म आहे. 7व्या टर्मला आम्ही आमदार झालो आणि प्रत्येक टर्मला आम्ही अधिकची कामं आमच्या मतदारसंघात केली. तुम्ही काढा पहिल्यापासून 90 ते 95, 95 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 9, 9 ते 14, 14 ते 19 आणि 19 ते 24. आता तरी आमची 2.5 वर्ष करोनामध्ये गेली. जगातच आलं होतं. माणसांना जगवणं कर्तव्य होतं. आम्ही आमच्या स्वतःची फिकीर केली नाही. दर शुक्रवारी पुण्यामध्ये मीटिंग व्हायची. सगळ्या आमदारांना आम्ही हजर राहायचो आणि त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचो. कुठं ॲम्ब्युलन्स पाहिजे, कुठं त्या ठिकाणी ऑक्सिजनचा प्लांट टाकला पाहिजे,
कुठं पॅरामेडिकल स्टाफ दिला पाहिजे, कुठं जम्बो हॉस्पिटल उभे केले पाहिजेत, कुठं बेड्स टाकले पाहिजेत, कुठं व्हेंटिलेटर्स दिले पाहिजेत, कुठं वॅक्सिन दिलं पाहिजे, कुठं डॉक्टर कमी पडतायत. सगळ्या गोष्टी केल्या, सरकारची बाकीची कामं थांबवली, पण माणसाचा जीव महत्वाचा आहे. ह्या पद्धतीनं आपण त्या काळामध्ये करोनाला परतून लावण्याचं काम केलं. ठीक आहे, जीवाभावाचे काही सहकारी तुम्हाला मला सोडून गेले, आपण जीवाचं रान केलं. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसताना किती ते आणण्याच्या करता आपण प्रयत्न केला, कारण आजारच नवीन होता. अशा प्रकारे आपण समाजाला आधार देण्याचं काम करतोय. आज देखील एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मी असेल, किंवा दिल्लीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, हे सगळेजण आज वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला काय देता येईल. 80 कोटी जनतेला मोफत अन्न देण्याची चेष्टा आहे. 80 कोटी जनता कशाला म्हणतात? पूर्वी 600 रुपये तुम्हाला संजय गांधी निराधारला होते, नंतर 1000 केले, आता 1500 केले. श्रावण बाळला 1500 केले. आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता इन्शुरन्स पूर्वी 1.5 लाखाचा होता, आरोग्याच्या करता तो 5 लाखाचा केला. कुठलीही व्यक्ती आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठं माझ्या घरी बापाकडे आईकडे पैसा नाही म्हणून मला उपचार घेता येत नाही, किंवा मला उपचार दुसऱ्यावर करता येत नाही, हे घडू नये म्हणून हॉस्पिटल, वेगवेगळ्या प्रकारचे उपजिल्हा हॉस्पिटल, त्याच्यामध्ये ग्रामीण हॉस्पिटल, ही सगळी कामं आपण त्या बाबतीमध्ये करतोय. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, शिवाजीरावांची 3 टर्मची अक्षरशः त्या बाबाला पराभूत करण्याकरता आमच्या तोंडाला फेस आला, परंतु बाबा आम्हाला रेटला गेला नाही. आता आपल्याला त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणायचंय. आता तुम्ही ज्या खासदारांना आम्ही सांगितल्यामुळे निवडून दिलं, त्यांची 5 वर्षाची कारकीर्द पहा. इतकं सांगायचो नका देऊ राजीनामा, नका देऊ, परत निवडणूक जर लागली तर लोक आम्हाला मारतील, म्हणतील की तुम्ही 5 वर्षाच्या करता तुमचा उमेदवार राहत नाही. काय पोरखेळ वाटला सारख्या सारख्या निवडणुकीला मतदान करायला? लोकांना नाही आवडत. लोक विचारपूर्वक मतदान करत असतात, आणि हे मतदान आहे हे खऱ्या अर्थाने तर तुम्ही बघितलं तर लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे. मित्रांनो, ही गावकीची भावकीची निवडणूक नाहीये. काही जणांनी ती भावकीची केलेली माझ्या भागात, ते मी बघतो काय करायचं ते. पण गावकीची पण नाही, भावकीची पण नाही. 140 कोटी जनता, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.